माझा भाऊ आता पळत येणार आहे बहुतेक. आला 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 रे आला, पडला, घसरला, शेवटी घसरला. हे तर घसरलाय भावानं, पण मी नाही घसरली. इथं बघा किती स्टाईल स्पर्श आहेत. इकडं बघा स्टाईल्स आहेत, तिकडं पण बघा कोपऱ्यात स्टाईल्स आहेत. आणि ही मशीन वर अशी जाण्यासाठी मित्रांनो बघू शकता. हा एवढा आणि इकडं तुम्हाला आता सध्याचं कडचं एकदम ते पलीकडची लाईट दिसते ना मित्रांनो, ती मूवी गाव आहे. आणि आम्ही सध्या राहतो चिखली रिव्हर रेसिडेन्सी या चौकात. मला बोलता येईना मित्रांनो, जाऊ सोडा. इथे एकदम दुर्वा कसं काय निघायला लागला. आमचा घारू काहीतरी करायला लागला नाही, खेळायला लागलाय. डोंगर बघा नुसतं खराब आहे बघा. तिथे गाडी चालवली असेल तर तो आम्ही दोस्त आहे इथला सुपरवायझर आहे. इकडे जिंगालाला चालू आहे. इकडे एक नदी मित्रांनो, तुम्हाला मी सकाळी दाखवली असते पण आता सध्या दाखवू पण शकतो, पण अंधार आहे मग मी तिकडे जायला आम्हाला खळू होते. तर अशा प्रकारे बहुतेक आमची पाईप पडली नाही पाईप नाही पडली मित्रांनो. हे झिंगालाला होय होय झिंगालाला होय होय. तेव्हा इकडं किती डेंजर. इकडं लोक राहतात, इकडे खाली नाही का तुम्हाला दिसणार नाही. मग हे शांत बस. इकडे सळ्या बघा कसले मोठे मोठे सळे आहेत ना मित्रांनो. बघा असले मोठे सळे ना ह्याच्यामध्ये असतात काम करायला. तुम्ही एक नोटीस केले का, ह्याच्यावरनं कोणतरी पडल खाली तर त्याचं काय होईल, हाडसुद्धा वाचणार नाही तुझ्या मित्रांनो. अरे मग भाऊ कुठे गेला? भाऊ अरे कुठे भाऊ माझा? अरे भाऊ गावला अंधारात जरा दिसत नाही, जरा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, म्हणून मी माझी फ्लॅश ऑन केली मित्रांनो. का दिसला का नाही? हँडसम दिसतोय आज नटून पटून. आता हा कोणाला तरी भेटायला गेलता बहुतेक. जाऊ द्या नाव पण सांगू शकणार नाही तर ते मला मार. इकडे बघा जाळी लावली वरतून कसं सामान पडून म्हणून तुम्हाला सगळा परिसर दाखवतो या मित्रांनो. आमच्या बरोबर पायात दगड बसला, खूप डेंजर बसला मित्रांनो. खडा बसलेला आहे माझ्या भावाच्या पायात. जाय का माझ्या भावाच्या पायात खडा बसलेला आहे, ते आता बसून खडा काढत आहे. खडा बसलेला नाही, चपलीच्यात बसलेला मग घाबरलो नाही की मी माझ्या मांजराला अरे पळते यार सोडचे. पाणी बघू एवढं भरलं पाणी म्हणजे मला इतकी मोटर बंद करायला नाही का मित्र. हे सगळं असं परिसर नंतर मी अजून बरोबर तिकडे वरती बघा मित्रांनो. हो दिलं. मम्मी म्हणते की पहिलं पाणी ओतून दिलं का. आता खोटं तर बोललो मी, पहिलं पाणी ओतून नाही दिलं मित्रांनो. तुम्हाला आता सध्या फ्लॅट दाखवलं असतं पण लॉक आहे हा फ्लॅट. तर आता फ्लॅट बघा आमचं माझं कुठनं पण येतं कसं पण येतं तुम्हाला काही कळणार पण नाही. असं आडवून चढून असं झालं आमचं तसे. मग नंतर आम्ही इकडे आले. इथं गाड्या बघितल्या का, गाड्या बिहार लोकसुद्धा मोठ्या असतात. ही गाड्यामध्ये म्हणतात ना झाकलेली याच्या बिलेक्स आहे. माझा भाऊ म्हणते मला म्हणते हां स्प्लेंडर नसल्यावर स्प्लेंडर नसल्यावर डिलेक्स निघली मित्रांनो. आणि स्प्लेंडर नसल्यावर इथं नाव बघा. आणि आता बदली केली दाखवते. आता म्हणतो स्प्लेंडर नसल्यावर बुलेट नाही भावांनो. ह्याचं नाव पण मला पण माहीत नाही काय. त्या सोडा पण महागातली गाडी काही जनरेटर नाही का, आम्हाला लाईटची पण काय बघा कसली गार हवा येते ना मित्रांनो. असली गार हवा येते ना. माझा मन पण आज माझ्याबरोबर ब्लॉग बनवायला आलाय पण त्याला काय बोलायची इच्छाच नाही. अरे त्याची काय चालच नाही मला चाललो आहे तेव्हा आता iPhone 17 Pro Max घ्यायला गेलाय. जाऊ दे आपल्याला घराच्या पैशाचं आहे का काय माहीत काय पण घेईन. हे बघा या आमची मला रागवली बघा इथे माझा बोलते. अरे ते जनरेटर दाखवले मी आत्ताच पायात काढतलं जनरेटर.
यारे समोर रे असते इकडला बघा एवढं परिसर आहे ना मित्रांनो. चांद तारे दिग्गय तो सबस्क्राईब करतो. आमचं मन आहे iPhone 17 Pro Max घेऊन मला वाटतं iPhone 17 Pro Max घ्यायला तुझा बाप देव लागले ना पैसे. अरे कशाला म्हणून गेला मग मला iPhone 17 Pro असं वाटत आहे भांडण करते. इकडं स्प्लेंडर लवर बोलते. स्प्लेंडर अजून जिवंत आहे मित्रांनो. 2019ची गाडी मित्रांनो. 2019ची गाडी तरी अजून जिवंत आहे. विचार करा अजून चाललं ते पण त्याची चावी हरवली म्हणून काही करता येईल. आम्ही त्याची उद्या चावी बनवायला जाणार आहे. हे पैसे देणार आहे मी देणार नाही. मग इकडं मोठं मी तर नाही बघा मित्रांनो. इथं हे दुकान जे दिसलं ना तुम्हाला बघा इकडं ही लाईटचं मग हे दुकान आहे. आणि इकडं ह्या STPच्या मागं लेबर कॅम्प राहते. आणि इथे हे पाईप मित्रांनो हे बघा. तर आता सध्या आम्ही लोकेशनवर व्हिडिओ बनवायला आलो. इकडे हे दुकान दिसलं बघा. इथलं एक माणूस मला बघते म्हणते अरे काय कर रहे क्या कर रहे लड़का उसको समझ में नहीं आ रही. इधर अरे जल्दी इसकी तरफ ध्यान मत. ये कुछ भी करते ब्लॉक में कुछ भी करते कुछ भी. अरे मला डोकं किती फुटले. मी मराठी बोलतो तर हिंदीवर आलो. जाऊ दे. आमच्या घाऱ्या माझ्यावरच दुखला. तिकडली जी मी आली माझी खूप बघा. हे आमची सूची पण काही कमी नाही. ऑला रे ऑला सिंबा ऑला माझी घेऊन जर फाटली होती ना मित्रांनो माझीच कुत्री मला चावते. ह्याची किती मस्ती बरं का. ह्याची लय मस्ती माहिती का. लय मस्ती म्हणजे काय पण ह्याच्यावर दगड तुम्ही जाऊ द्या. मारा आपल्या बाजूला थोडी आहे पण हो का. आमचं चिंगळे गेला. मस्ती आहे ना आमच्या अंगात. मस्ती बघायचं तुम्हाला तर बघा. दुरळा नाही निघाला आता निघाला. दुरळाची काय गरज आहे. सायकल सायकल आमची जुनी होत्या मग काही सांगता पण येते ना. एवढी जुनी पाहिजे झाली तर तुटल ना म्हणून तर अशा पटकी दिन ना बेल नाही पळपूट शिवाय काही नाही. बेलणं म्हणजे तलवार आणि पळपूट म्हणजे काय म्हणते रे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघ ढाल 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 ढाल. पळपूट म्हणजे ढाल बेलणं म्हणजे तलवार अशी. इथं आमची जिमी पळून चालले नाही का काहीतरी सुईटी ना जिमीला मारते बघा. म्हणून मी ना हो का इकडे बघा सुईटी ना जिमीला मारते. जिमी पळून गेली बिचारी बघा. म्हणून सुईटीला मारलं होतं म्हणून ना मार खाय. हे पळत जा लवकर बॅलर भरले असं वाटतं. पळत जा ना भाऊ चिरून बघा. भावाची रनिंग बघण्या अगोदर डबल एकदा खडकाचा तर खडीच खडी मित्रांनो नाही का. एक दिवशी माझ्या पाय खेळच टोचला. भरले भाऊ म्हणतोय माझा भाऊ म्हणतोय भरले हे म्हटलं बघा. चल रे थांब जरा म्हणतोय. हे माझ्या एकट्याला भीती वाटते बाबा. नको त्या दिवशी मी ब्लॉग बनवणार होतो पण मम्मी म्हणली तो ब्लॉग अपलोड करू नको यूट्यूबला जाऊ दे सोड. तर त्या ब्लॉगमध्ये असं काय झालं ते तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तोच ब्लॉग डबल टाकतो माझ्यापाशी. तो ब्लॉग आत्ता सध्या माझ्या प्रोफाईलमध्ये आहे. चला मग आम्ही चाललो पण बंद करायला. एवढं पाणी अजून वाढलं नाही का. पाणी वाढलं म्हणलं बहुतेक इथनं सुटलं नाही सुटलं. एवढे गट्टू ठेवले म्हणलं कसं काय सुटतं बघा. इथनं पाईप काय बता अशी वाढ होतो मी. अशा प्रकारे मी पाईप बंद केली. तुम्हाला एक फ्लॅट दाखवण्यासाठी मी चाललेलो आहे मित्रांनो. माझ्या भावाला पण फ्लॅट बघायचं आहे. म्हणून मी चाललो आहे. पण माझा भाऊ जर मस्ती करतो चल लवकर चल. एक आमच्या गोष्टी टाईम नाही मित्रांनो ब्लॉग बनवण्यासाठी. आणि हा इतका मस्ती करतो ना काय सांगतो नाही. आता इकडला फ्लॅट दाखवतो तुम्हाला मी. चालेल तुम्हाला तर मी फ्लॅट दाखवतो. इथं आमचा फ्लॅट दाखवतो. आमचं म्हणजे आम्ही घेणार. हा ते आमचं गेट आहे आणि का
इथं आमचं किचन आहे. इथं फ्रीज ठेवण्यासाठी हे किचन आहे. इथं तुम्हाला एक बुळूक दिसलं असेल, ते बुळूक आहे ना खाली पाईपलाईनला येतं, ते तुम्हाला दिसलं असेल पाईपलाईनला. आणि हे काय इथं इथं हे बनवणार बाथरूम, ह्याला बघायचं वाटतं बाथरूम लगे लागली पण काय. इथं छोटी बाल्कनी आहे. आणि ही स्पेशल माझी देवघर आहे, देवघर असणार, देवघर रूम असणार. मग नंतर ना बाथरूम बघा. हे अजून अजून फ्लॅट रेडी व्हायचं. अगं इकडं दुरी आम्ही पहिले घाबरलो. हो काय तिकडं आंघोळीचं मित्रांनो इथं पप्पा मम्मीची जागा आणि तिथे तुझी माझी सेपरेट जागा. तिथं टी व्ही बघण्यासाठी हे पण आहे. हे एवढा बॅकग्राऊंड आहे. इथे गॅलरी आहे मित्रांनो. मग त्याने ते आता टंक लावले म्हणजे काय बघता येणार नाही. इथं डोअरबेलचं ते स्क्रीन दिसणार मित्रांनो. अशा प्रकारे हा फ्लॅट दाखवलेला आहे. तर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर लवकरच बक्षीस किनाऱ्याला व्हिजिट करा मित्रांनो. तसं आता आम्ही चाललो खाली. आता आमचा ब्लॉग संपत आलेला आहे मित्रांनो. आमच्या असंच ब्लॉग व्हिडिओ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. माझा भाऊ गेला वाटलंच होतं मस्ती करणार मी गावावरून चुकलं. इथं माझी मम्मी कुठल्या म्हणाली तर माझ्याच म्हणे हे ते फाटी म्हणे जायला काय हे पाठवलं खाली जायची अशी शक्यता इकडं वरती. जाऊ मित्रांनो, अशा प्रकारे आमचा ब्लॉग संपलेला आहे मित्रांनो.